ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय वळण घेणारा आणि जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे। त्यामध्ये आता खरोखर 1 वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट संपताच अखेर सायली ही सुभेदारांचे घर सोडून जात असताना कल्पना आणि पूर्णाजीला दोन भयानक सत्य समजताच आता एका हाताला पूर्णाजीने तर हात जोडून कल्पनाने सायलीला कसे थांबवलेले असते आणि त्यानंतर आता सायली आणि पूर्णाजीच्या भयानक निर्णयाने अखेर सायलीचा सून म्हणून स्वीकार करून पूर्णाजी कशी सायलीला थांबवते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे। द्विधा मनस्थितीत अडकलेल्या सायलीचे आता कल्पना आणि पूर्णाजीने भयानक सत्याने सून म्हणून स्वीकार करून आता सायलीला कसे थांबवलेले असते आणि त्यानंतर आता सायली कोणता भयानक निर्णय घेते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे। त्यावेळेस सायली ही घर सोडून जात असते त्यावेळेस आता सुभेदारांच्या घराची खरी शोभा आणि खरी लक्ष्मी जात असल्याचे पूर्णाजी आणि कल्पना समोर आलेले असते आणि त्यानंतर भरल्या डोळ्यांनी मात्र पूर्णाजी ही सायलीला कोणते सत्य सांगते आणि आता सायली कसा आणि कोणता भयानक निर्णय घेते आणि सुभेदारांच्या घरी कशी थांबते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे। त्यामध्ये आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे 6 महिने सायलीचे पूर्ण भरलेले असतात तर अर्जुन आणि सायली खरे नवरा बायको नाहीत हे आता अस्मिता आणि तन्वी ही दोघीही कल्पना आणि पूर्णाजी समोर आणण्याचा खूप प्रयत्न करत असते आणि त्यासाठी वेगवेगळे डाव रचूनही हुशार अर्जुन आणि सायली मात्र त्यांच्या काचाट्यात अजिबात सापडलेले नसतात। तेव्हा पूर्णाजी आणि कल्पनासमोर आपणच खरे नवरा बायको आहोत हे आता अर्जुन आणि सायली पूर्ण प्रयत्नानिशी आणि काळजी घेऊन दाखवण्याचा प्रयत्न करत असतात। अर्जुन आणि सायली खोटे नवरा बायको आहेत हे पुराव्यानिशी पकडण्यासाठी स्मिताने आता अर्जुनच्या बेडरूममध्ये मोबाईल सुद्धा ठेवलेला असतो पण हुशारीने तो मोबाईल पकडलेला असतो। तर आता त्यासाठी तन्वी ही कुसुमला सुद्धा सायली प्रेग्नंट असल्याचे सांगून सायली आणि अर्जुनचे पितळ उघडे करण्यासाठी सुभेदारांच्या घरी पाठवते पण त्याच वेळेस वकिली डोक्याने अर्जुनने कुसुमला सायली ही प्रेग्नंट नसल्याचे अगदी व्यवस्थित कल्पनासमोर सांगितलेले असते आणि आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आणि त्यासाठी आपण सायलीच्या कानाखालीही मारली आणि अर्जुनचे गचांडे पकडत अर्जुनला वाटेल तसे बोललो ही चूक आता कुसुम समोर आलेली असते आणि सायली ही असे काही करणार नाही यावर आता कुसुमचा सुद्धा विश्वास बसलेला असतो। इकडे आता अर्जुनच्या मनात सायली ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य मम्माला सांगते की काय आता अर्जुनला भीती वाटत असते पण सायली ही ते सत्य आता कधीच समोर येऊ देत नसते आणि अखेर आता सायली जाण्याचा महिना उजाडलेला असतो आणि आता अर्जुनला सायलीशिवाय अजिबात करमत नसते। सायली जर सुभेदाराची घर सोडून गेली तर या घराला काही शोभा उरणार नाही। 1 वर्षापासून मम्मा आणि पूर्णाजीला आता सायलीची पूर्ण सवय झाली आहे आणि आपणही आता सायलीशिवाय राहू शकत नाही या विचाराने अर्जुन आता वेडापिसा झालेला असतो। चैतन्यला सुद्धा अर्जुनने बोलावलेले असते आणि अर्जुन चैतन्यला म्हणतो की अरे यार चैतन्य सायली या महिन्यात आता सुभेदारांचे घर सोडून जाणार कारण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे 1 वर्ष आता पूर्ण होणार आहे। तेव्हा जर आता सायली त्या घरातून गेली तर आमचे घर आता पूर्ण ओसाड पडेल आणि घरी आता आमचे हे सत्य आम्ही कसे सांगावे असा प्रश्न आता अर्जुन चैतन्यला करतो। सत्य समोर येऊनही मम्मा सायलीला अजिबात सोडणार नाही असे आता अर्जुनने चैतन्यला सांगितलेले असते। इकडे आता अस्मिता आणि तन्वी काहीही करून अर्जुन आणि सायली खोटे नवरा बायको नाहीत हे समोर आणण्यासाठी मोठा डाव खेळत असतात पण आता त्यांचे सर्व डाव अर्जुन आणि सायलीने एकदमच उलथून पाडलेले असतात आणि आता अखेरीस आपल्याला हे सत्य आता कल्पना समोर आणावेच लागेल असा आता अर्जुनने विचार केलेला असतो। चैतन्यने सुद्धा अर्जुनला सांगितलेले असते की अर्जुन आता काही जरी झाले तरी तुम्हाला सत्याला सामोरे जावं लागणार आहे आणि तुझ्या घरच्यांना सुद्धा सत्याला सामोरे जावं लागणार आहे। किती जरी कडवट असले तरी एक ना एक दिवस हे सत्य आता सर्वांच्या समोर येणार आणि त्यावेळेस फक्त त्या सत्याला सामोरे जाण्याची तयारी ठेव आता चैतन्यने अर्जुनला सांगितलेले असते। त्यानंतर आता अर्जुन हा सायलीकडे येतो आणि सायलीला सर्व हकीकत सांगत म्हणतो की मिस सायली
या महिन्यात अखेर तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे दिवस भरून तुम्हाला या घरातून बाहेर जावे लागणार आहे. आणि हे सत्य आता मम्मा आणि पूर्णाजी कसे पचवतील ते मला माहीत नाही. तेव्हा आता सायलीला सुद्धा खूप वाईट वाटत असते. एक वर्षभर आपण आईच्या भावनांशी खेळून अखेर आता आपल्याला जावे लागणार आहे. तेव्हा आता काय करावे याचा विचार मनात येऊन सायलीला सुद्धा आता मनातून रडू येत असते. अर्जुन म्हणतो की मिस सायली, तुम्ही जर हे घर सोडून गेलात तर हे घर आता घर राहणार नाही आणि सर्वांना तुमच्याशिवाय अजिबात करमणार नाही आहे. आणि मलासुद्धा आता तुमची सवय झाली. तेव्हा असे म्हणत आता प्रेमाने रडवलेला चेहरा करून अर्जुन हा सायलीकडे बघत असतो. सायली म्हणते की एक ना एक दिवस हे होणारच होते अर्जुन सर, आणि सगळे उठण्याच्या आत मी माझी बॅग भरून येथून निघून जाईल. तेव्हा आता अर्जुनला सुद्धा काय बोलावे आणि काय नाही कळत नसते. आणि अखेरीस कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे दिवस संपताच आता सायली ही दुसऱ्या दिवशी घरातून जाणार असते आणि त्यासाठी आता सायलीने तिची बॅगही भरून ठेवलेली असते. अर्जुनच्या तोंडातून आता शब्दही फुटत नसतो आणि वादळ उठण्यापूर्वीची भयान शांतता आता सुभेदाराच्या घरात पसरलेली असते. इकडे आता पूर्णाजी आणि कल्पनाला ठाव ठिकाणाही नसतो. आणि अखेरीस आता तो दिवस उजाडताच सकाळीच पहाटे आता सायली ही लवकर उठून तिचे स्नान आणि सर्व काही आटोपून आता तिची बॅग घेण्यासाठी बेडरूममध्ये येते. तर अर्जुनच्या डोळ्यातून पाणी वाहत असते. भरल्या डोळ्यांनी अर्जुन हा सायलीकडे बघत असतो. तर सायली अखेरीस अर्जुनचा निरोप घेऊन बॅग भरून आता पायऱ्या ओलांडून अखेर सुभेदारांच्या घरातून जाऊ लागते. पण त्याच वेळेस कल्पना लवकर उठलेली असते आणि सायली बॅग भरून घराच्या बाहेर निघू लागताच आता कल्पनाचे लक्ष सायलीकडे जाऊन कल्पना सायलीला म्हणते की सायली, अगं बॅग भरून कुठे चाललीस? तेव्हा आता पूर्णाजीसुद्धा उठलेली असते आणि ताबडतोब लगेचच सायली ही कल्पनाकडे बघून आता सायलीला मोठा धक्का बसलेला असतो. कल्पना सायलीसमोर येत म्हणते की काय चाललंय सायली? तेव्हा आता सायली अखेर कल्पनाला सर्व तयारीनिशी सांगते की मम्मा, माझे या घरातील आता दिवस भरले आहे आणि अर्जुन आणि तिच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची सर्व हकीकत आता कल्पनाला सांगून आता कल्पनाला मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन सायलीने खोटे लग्न करून अर्जुनने सायलीला या घरात आणले होते, कारण अर्जुनला तन्वीसोबत लग्न करायचे नव्हते हे सत्य आता कल्पनाला समजून कल्पनाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात. त्याचबरोबर आता पूर्णाजी ही सुद्धा सायलीसमोर आलेली असते आणि पूर्णाजीला भरल्या डोळ्यांनी कल्पना ती सर्व हकीकत सांगते. तर आता सायली हे घर सोडून जाणार असा विचार मनात येऊन घराची लक्ष्मी खऱ्या अर्थाने जात असल्याचे पूर्णाजी समोर आलेले असते. एक वर्ष आपण या सायलीचा रागराग केला, पण सायलीने आपल्याला कधी हू की चूक केली नाही आणि आपले सर्व ऐकून खरंच निस्वार्थी आणि सोज्वळ मनाची सायली आणि दुसऱ्यातील माणुसकी ओळखणारी सायलीची आता पूर्णाजीला जाणीव झालेली असते. भरल्या डोळ्यांनी आता पूर्णाजी लगेचच सायलीच्या हाताला धरते आणि म्हणते की मला ते काही माहीत नाही सायली, तू या घरातून जाऊ शकत नाही आणि आज मी खऱ्या अर्थाने तुझा सून म्हणून स्वीकार करते, पण तू हे घर सोडून जाऊ नको. तर आता हात जोडून कल्पनाने सुद्धा सायलीची माफी मागितलेली असते आणि सायलीला थांबवण्यासाठी कल्पनाने हात जोडलेले असतात. व आता त्या सर्वांच्या भावनांचा विचार करून आता सायली ही अखेर कोणता निर्णय घेते आणि सायली आता ते घर सोडून जाणार का, किंवा पूर्णाजी आणि कल्पना सायलीला कसे थांबवणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.